नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघत आहे प्रसादासाठी नैवेद्य। चला तर म्हटलं वेगळ्या पद्धतीने प्रसाद करूया बाप्पासाठी आणि गौराईसाठी। बघा इथे छान असे एका नारळापासून मस्त असे छान मऊ लुसलुशीत लाडू बनवून तयार आहेत आणि पटकन बनवून तयार होतात। तर साहित्य खूप कमी लागते आणि 5 ते 6 मिनिटात हे लाडू बनवून तयार होतात। चला तर मग आपण ओल्या नारळाचे लाडू बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण ओल्या नारळाचे प्रसादाचे लाडू बनवायला सुरुवात करू। ओल्या नारळाचे लाडू बनवण्यासाठी आपण इथे साहित्य पाहून घेऊया। इथं मी एक नारळ घेतलं होतं, तो व्यवस्थित फोडून घेतला आणि जाड किसणीवर किसून घेतला। तुम्ही बघू शकता। इथं अर्धी वाटी साखर आहे, अर्धा चमचा वेलची पूड आणि 1 चमचा साजूक तूप लागणार आहे, ते मी तुम्हाला दाखवतेच नंतर। आता सगळ्यात आधी इथं गॅसवर कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचे। हे बघा छान तूप विरघळलं आहे। यामध्ये आपल्याला किसलेलं ओलं खोबरं घालून घ्यायचं आणि गॅस मंद आचेवर ठेवून या किसलेल्या खोबऱ्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला 3-4 मिनिटे मस्त असं परतून घ्यायचं आहे। आणि इथं मी 3-4 मिनिटं छान हे ओलं खोबरं परतून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता हलकासा रंग सुद्धा बदलला आहे। गॅस करायचा बंद आणि याला काढून घ्यायचं। आता गॅसवर त्याच कढईमध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आणि अर्धी वाटी साखर आहे ही सुद्धा घालून घ्यायची। आता हा पाक 3-4 मिनिटं छान शिजून घ्यायचा आहे। आता 3-4 मिनिटं हा पाक मी व्यवस्थित असा शिजून घेतला आहे। तुम्ही बघू शकता हाताला चिकटतो। आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक बनवायचा नाही, असाच पाक बनवून घ्यायचा। तर यामध्ये वेलची पूड घालून घेते आणि यामध्ये छान मिसळून घ्यायची ही। आता यामध्ये किसलेलं ओलं खोबरं आहे हे घालून घ्यायचं आणि छान या पाकामध्ये हे परतून घ्यायचं। हे पाकातील पाणी आटेपर्यंत आपल्याला हे खोबरं फिरून घ्यायचं आहे। आणि इथं तुम्ही बघू शकता सगळा पाक आटला आहे, थोडासा किंचित ओलसर आहे। आणखी एकदा परतून घेऊया। तर आपण हा गौरी गणपतीसाठी प्रसादासाठी नैवेद्य बनवत आहे। भरपूर उकडीचे मोदक झाले, तर चला म्हटलं आज वेगळ्या पद्धतीने ओल्या नारळाचे लाडू बनवूया प्रसादासाठी। हा नैवेद्य गौराई आणि बाप्पांसाठी खूप छान आहे। तुम्ही बघू शकता मस्त हे मिश्रण कोरडं झालं आहे, मस्त असा घमघमाट सुटला आहे। आता हे मिश्रण मी प्लेटमध्ये काढून घेते आणि संपूर्ण थंड करून घेते। आणि आता तुम्ही इथं बघू शकता हे मिश्रण मी सगळं थंड करून घेतलं आहे। थोडंसं कोमट आहे, हाताला सोचेल इतकं। तर याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे। हे बघा छान यामध्ये चिकटपणा उतरला साखरचा। तर मी याचे असे छोट्या छोट्या आकाराचे लाडू बांधून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त असा प्रसादासाठी छान लाडू बांधून तयार झाला आहे। तर याचप्रमाणे सगळे लाडू मी बांधून घेते। तर तुम्ही बघू शकता इथे एका नारळापासून आपले 6 लाडू बनवून तयार आहे। आणि सजावटीसाठी मी यामध्ये बदाम आणि 1 काजू ठेवला आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं भारी दिसतंय। बघा काय छान बनला आहे लाडू, मस्त प्रसादासाठी योग्य आहे। तर तुम्हीही असा प्रसाद पटकन गौरी गणपतीसाठी बनवू शकता। तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।